Hello students, let's see next point, Fraunhofer diffraction at a single slit. Here in this figure, cross section of a plane wavefront y dash incident on a single slit of width AB. The center of the slit is at point O. Here in this figure, what is shown here? A plane wavefront y dash is incident on a single slit of width AB. So this is a slit AB. This is slit AB, and its width is, suppose its width is AB. Then this y dash is the plane wavefront. The center of the slit is at point O. This AB is a slit, and its center is at this point. तर विद्यार्थी मित्रांनो, या आकृतीमध्ये डायफ्रॅक्शन ड्यू टू ए सिंगल स्लिट आहे हा पॉइंट, आणि याच्यामध्ये एबी ही एक स्लिट आहे आणि या स्लिट मधून लाईट पास होईल. ह्या एबी या स्लिटचा ओ हा सेंटर आहे आणि त्याच्यावरती एक प्लेन वेव्हफ्रंट वाय डॅश इन्सिडेंट होतो आहे. As the width of the slit is in the plane of the paper, its length is perpendicular to the plane of the paper. तर ही जी स्लिट आहे त्या स्लिटची विड्थ ही या पेपरच्या प्लेन मध्ये आहे. त्यामुळे ही जी स्लिट आहे, स्लिटची जी लेंथ आहे ती लेंथ कशी असेल, या ठिकाणी या पेपरला परपेंडिक्युलर अशी असणार आहे. म्हणजे या ठिकाणी जर आपण असा पेन पकडला, त्या पेजला परपेंडिक्युलर AB ला ए आणि बी हे प्लेन मध्ये असलेली रेषा आहे. समजा याला परपेंडिक्युलर असा जर आपण पेन पकडला तर तो जसा असेल तशा प्रकारे ती स्लिट असेल. म्हणजे या प्लेनला परपेंडिक्युलर आपल्याकडच्या बाजूला असे म्हणा ही स्लिट आहे. द स्लिट कॅन बी इमॅजिन्ड टू बी डिव्हायडेड into number of extremely thin slits. आता ही जी स्लिट आहे ही अनेक छोट्या छोट्या लहान स्लिट मध्ये डिवाइड झालेली अशी आपण कल्पना करणार. The moment the plane wavefront reaches the slit, each slit element becomes a secondary source of cylindrical wavefront. तर इथे ही जी प्लेन वेव्हफ्रंट आहे, हा प्लेन वेव्हफ्रंट जेव्हा या स्लिट AB ला जाऊन पोहोचेल तेव्हा यातील प्रत्येक इलेमेंट जो आहे, छोटा छोटा प्रत्येक इलेमेंट, तो प्रत्येक इलेमेंट लाईटचा सेकंडरी सोर्स असल्यासारखा ऍक्ट होईल. सेकंडरी सिलेंड्रिकल द मोमेंट द प्लेन वेव्हफ्रंट रिचेस द स्लिट, ज्या क्षणाला वेव्हफ्रंट त्या स्लिटला जाऊन पोहोचेल, ईच स्लिट इलेमेंट बिकम्स सेकंडरी सोर्स ऑफ सिलेंड्रिकल वेव्हफ्रंट. तर प्रत्येक स्लिट इलेमेंट म्हणजे स्लिटचा प्रत्येक छोटा भाग हा सिलेंड्रिकल वेव्हफ्रंटचा एक सोर्स बनेल. म्हणजे प्रत्येक स्लिट इलेमेंट पासून सिलेंड्रिकल वेव्हफ्रंट एमिट केले जातील. And these cylindrical wavefronts are responsible for the diffraction in all possible direction. आणि त्यांच्यामुळेच सर्व दिशांनी अशा प्रकारे डायफ्रॅक्शन घडून येईल. ए सिलेंड्रिकल लेन्स with its axis parallel to the slit kept next to the slit converges the emergent beam on the screen. Emergence beams on the screen kept at the focus. तर या ठिकाणी ही स्लिट आहे. स्लिट पासून हे सिलेंड्रिकल वेव्हफ्रंट्स बाहेर पडतील, वेव्हज बाहेर पडतील. त्या वेव्हज कॉन्व्हर्ज करण्यासाठी पुढे हे असे एक लेन्स ठेवलेले आहे आणि ह्या लेन्सचा ऍक्सिस ह्या स्लिटच्या लेंथला पॅरलल असेल. आता ही लेन्स काय करते, तर ह्या स्लिट वरती पडणारे जे वेव्हज आहेत, लाईट वेव्हज आहेत किंवा जे वेव्हफ्रंट आहेत, त्यांना इकडे या स्क्रीन वरती कॉन्व्हर्ज करते. की जी स्क्रीन
ह्या लेन्सच्या फोकसला ठेवलेली आहे. ही स्क्रीन कुठे ठेवलेली आहे? ही जी लेन्स आहे कॉन्व्हेक्स लेन्स, त्या कॉन्व्हेक्स लेन्सच्या फोकसला म्हणजे नाभीच्या ठिकाणी ठेवलेली आहे. द डिस्टन्स D between the slit and the screen. Distance D between the slit and the screen is practically the focal length F of the lens. तर इथे स्लिट आणि स्क्रीन, ही स्लिट आहे आणि ही स्क्रीन आहे, यांच्यामधील जे डिस्टन्स आहे हे डिस्टन्स प्रॅक्टिकली त्या लेन्सच्या फोकल लेंथ इतके असते. ही जी लेन्स इथे आपण वापरलेली आहे त्या लेन्सच्या फोकल लेंथ इतके अंतर ही स्लिट आणि ही स्क्रीन यांच्यामध्ये असणार आहे. कारण हे जे अंतर आहे हे अंतर एकदम कमी असणार आहे. त्यामुळे ह्या लेन्सचा फोकल लेंथ आणि स्लिट आणि स्क्रीन म्हणजे हे अंतर हे जवळपास सारखेच असणार आहेत. फॉर ऑल प्रॅक्टिकल सेटअप्स द विड्थ A of the slit is of the order of 10⁻⁴ to 10⁻³ meter, and the distance D is of the order of 10 meter. तर हे जे अंतर आहे हे 10 मीटर असणार आहे. तर हे अंतर 10 मीटर आणि हे जे अंतर आहे स्लिटची विड्थ आहे हे अंतर एकदम कमी असेल. हे किती असणार? 10⁻⁴ मीटर टू 10⁻³ मीटर. म्हणजे स्मॉल a स्लिटची जी विड्थ आहे ती 10⁻⁴ मीटर टू 10⁻³ मीटर आणि स्लिट आणि स्क्रीन यांच्यामधलं अंतर आहे ते जवळपास 10 मीटर इतके असेल. म्हणजेच काय, कॅपिटल D इज व्हेरी व्हेरी लार्ज ऍज कम्पेअर्ड विथ द स्मॉल a. म्हणजे स्लिट विड्थ पेक्षा हे कॅपिटल D हे अंतर फारच असणार आहे, जास्त असणार आहे. लोकेशन ऑफ मिनिमा अँड मॅक्सिमा. हिअर this figure shows the two sets of parallel rays originating at the slit elements. आता इथे ही जे स्लिट आहेत या स्लिटचा आपण A आणि B आणि O या 3 पार्ट पासून वेव्ह बाहेर पडताना दाखवलेले आहेत. यामध्ये 2 सेट आपण दाखवलेले आहेत. इथून बाहेर पडणाऱ्या वेव्हचा जो एक सेट आहे की जो ह्या लेन्सच्या ऍक्सिसला पॅरलल आहे, म्हणजे हा एक सेट म्हणूया आपण, हा एक सेट आहे अशा प्रकारे. दिस इज वन सेट अँड दिस इज द अनदर सेट. हियर this is another set. So this figure shows two sets of parallel rays originating at the slit element. तर रेजचे 2 सेट आहेत. एक स्लिटच्या ऍक्सिसला पॅरलल आहे आणि दुसरा जो सेट आहे तो which makes an angle of theta with the axis. त्या लेन्सच्या ऍक्सिसला थीटा इतका अँगल करून एक रेजचा सेट जातो आहे. The central and symmetric beam focuses at the central point PO. आता हा जो सेट आहे रेजचा सेट, हे सगळे जे रेज आहेत तर यांना फोकस हे लेन्सच्या ऍक्सिसला पॅरलल हे जे रेज आहेत त्यांना या ठिकाणी फोकस केलेले आहे. हा जो सेट आहे तो कुठे फोकस होईल? रेजचा P0 या ठिकाणी फोकस होईल. डायरेक्टली इन फ्रंट ऑफ पॉइंट O, दॅट इज द सेंटर ऑफ द स्लिट. तर इथे हे जे पॅरलल लाईट रेज आहेत, हे स्लिटला पॅरलल इन्सिडेंट होणारे लाईट रेज, त्यांना कुठं कॉन्व्हर्ज केलं जाईल? P0 या ठिकाणी कॉन्व्हर्ज केलं जाईल. आणि P0 हा पॉइंट कुठे आहे? तर आपली जी स्लिट AB आहे त्याचा सेंटर O आहे, त्या O च्या बरोबर सरळ रेषेत हा P0 हा पॉइंट आहे. Rays parallel to the axis from all points from A to B are focused
ऍट द सेंट्रल पॉइंट P0. इथे ए आणि बी पासून बाहेर पडणारे ए ते बी, ए पासून बी पर्यंतचे सगळे जे पॉइंट्स आहेत, सगळे जे स्लिट्स एलिमेंट आहेत, तिथून बाहेर पडणारे जे लाईट रेज आहेत, पॅरलल बाहेर पडणारे लाईट रेज, हे सगळे पॅरलल बाहेर पडणारे लाईट रेज अशा प्रकारे कुठे कन्वर्ज होतील? हे सगळे लाईट रेज अशा प्रकारे या P0 ला कन्वर्ज होतील. Thus all these rays must be having equal paths. आणि त्यामुळे हे सगळे जे रेज आहेत त्यांच्या पाथ्स कशा असतील? इक्वल असतील. Hence all these arrive at P0 with the same phase. हे सगळे रेज आहेत ते या ठिकाणी कसे येतात? In same phase, with the same phase, and thereby produce a constructive interference at P0. आणि या ठिकाणी काय तयार होईल? मग कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफिरन्स निर्माण होईल. इकडून येणारे रेज किंवा इकडून येणाऱ्या वेव्ह जर फेज मध्ये येत असतील किंवा त्यांच्या पाथ सेम असतील तर या ठिकाणी कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफिरन्स निर्माण होतो. In the case of point P, angular position theta, in the case of point P, at angular position theta, the optical paths of the rays from A to C till the point P are equal as AC is normal to AM. आता इथे काय सांगितलेले आहे? तर A आणि C पासून या इथून बाहेर पडणाऱ्या सगळ्या ज्या वेव्ज आहेत किंवा सगळे जे रेज आहेत त्यांनी P पर्यंत जात असताना कव्हर केलेले जे डिस्टन्स आहे, त्याच्या ऑप्टिकल पाथ्स आहेत, कव्हर केलेल्या ऑप्टिकल पाथ्स ह्या सेम आहेत. कारण काय सांगितलेले आहे? तर हा जो AM आहे, हा AM हा AC ला परपेंडिक्युलर आहे, इथे हा राईट अँगल. त्यामुळे इथून पुढचं जे डिस्टन्स आहे, त्या इथून पुढची सगळ्या पाथ्स आहेत त्या कशा आहेत? इक्वल आहेत. फ्रॉम दिस पॉइंट ऑनवर्ड्स देर इज नो पाथ डिफरन्स. ए आणि सी यांना जोडणारी जी रेषा आहे तिथून पुढचे जे सगळे पॉइंट्स आहेत तिथून पाथ डिफरन्स असणार नाही, और फेज डिफरन्स बिटवीन द रेज. आणि हे जे रेज आहेत त्यांच्यामधील फेज डिफरन्स असणार नाही, म्हणजे फेज डिफरन्स 0. Hence the paths of the rays between AB and AC, hence paths of the rays between AB and this AC are responsible for the net path difference or phase difference at point P. आणि मग काय होणार? हा AB ही रेषा आणि AC ही रेषा, ह्या दोघांच्या मधील जे अंतर आहेत किंवा तो जो पाथ डिफरन्स आहे, तो पाथ डिफरन्स पे या ठिकाणी जो काय परिणाम होणार आहे त्याच्यासाठी तिथे निर्माण होणाऱ्या पाथ डिफरन्स साठी तो तेवढा भाग रिस्पॉन्सिबल असणार आहे. द पाथ्स ऑफ द रेज बिटवीन AB अँड AC आर रिस्पॉन्सिबल फॉर नेट पाथ डिफरन्स और फेज डिफरन्स ऍट पॉइंट P. तर या ठिकाणी निर्माण होणारा पाथ डिफरन्स किंवा फेज डिफरन्स यासाठी रिस्पॉन्सिबल कोण असेल? तर ह्या ज्या पाथ्स आहेत AB आणि AC यांच्यामधील ज्या पाथ्स आहेत रेजने कव्हर केलेल्या त्या रिस्पॉन्सिबल असतील. तर या ठिकाणी त्या पाथ्स कमी आहेत. इथे अशा प्रकारे ह्या ज्या पाथ्स आहेत ह्या पाथ्स ह्या इथे P या ठिकाणी निर्माण होणाऱ्या पाथ डिफरन्स साठी किंवा फेज डिफरन्स साठी रिस्पॉन्सिबल असतील. द पाथ डिफरन्स बिटवीन एक्स्ट्रीम रेज इज BC. आता A पासून बाहेर पडणारा रे आणि B पासून बाहेर पडणारा रे, A आणि B पासून बाहेर पडणारे रेज हे एक्स्ट्रीम रेज आहेत, टोकाचे किरण आहेत. त्यांच्यामधील पाथ डिफरन्स किती सांगितलेले आहे? BC इज इक्वल टू A साइन थीटा. तर हा जो ट्रँगल आहे या ट्रँगल वरून आपल्याला लक्षात येईल, या ठिकाणी हा राईट अँगल ट्रँगल आहे म्हणा. इथे this is the angle theta, therefore sin theta is equal to
साइन थिटा बरोबर किती येतील इथे? साइन थिटा इज इक्वल टू दिस फ्रंट साइड, that is the BC, divided by hypotenuse, this AB. And therefore BC is equal to what we will get? This BC is equal to AB. BC is equal to AB sin theta. BC is equal to AB sin theta. But this AB, this distance AB is the slit width. AB हे अंतर किती आहे? स्लिट विड्थ इतके आहे, म्हणजे त्याला आपण A असे म्हणणार. Therefore A sin theta. What? This BC is equal to A sin theta. तर हे कडेचे जे दोन रेज आहेत, या कडेच्या दोन रेज मधील पाथ डिफरन्स किती असेल? BC इतका असेल. म्हणजे हा जो रे आहे, या रेने कापलेले अंतर हा या रे पेक्षा कितीने जास्त असेल? तर हे एवढा भाग आहे, हे B to C हा जो भाग आहे, B पासून C पर्यंत एवढे अंतर जास्त असेल, म्हणजे पाथ डिफरन्स किती असेल? BC. आणि BC हे अंतर किती काढले आपण? त्या ट्रायंगल वरून BC इज इक्वल टू A sin theta. Suppose let this be equal to lambda. आता हे BC इज इक्वल टू A sin theta हे अंतर समजा लॅम्बडा इतके आहे असे आपण म्हणूया. लेट K बी द मिड पॉइंट ऑफ AC. हा A पॉइंट आहे, इथे हा C पॉइंट आहे, हा A पॉइंट, या ठिकाणी हा C पॉइंट आहे, आणि A आणि C यांचा हा K मिड पॉइंट आहे. Therefore OK, this distance O to K, this distance OK is equal to 1/2 BC. हे अंतर जवळपास किती असणार आहे? 1/2 BC, which is equal to lambda by 2, because BC is equal to, here this we have seen, this BC is equal to A sin theta, and this distance is equal to lambda. As BC is equal to lambda, BC divided by 2 is equal to lambda divided by 2. Okay. Therefore, this OK is equal to 1/2 BC, which is equal to lambda by 2. Thus, path difference between AP and OP is lambda by 2. त्यामुळे AP म्हणजे हे अंतर, हे AP हे अंतर झाले, आणि OP म्हणजे हे अंतर झाले. AP आणि OP पासून येणाऱ्या ज्या वेव्हज आहेत इथे पोहोचणाऱ्या, त्यांच्यामधील जो पाथ डिफरन्स आहे तो किती असेल? इट इज लॅम्बडा बाय 2. ऍज ए रिझल्ट these two rays produce destructive interference at point P. आणि आपल्याला माहित आहे अशा प्रकारे पाथ डिफरन्स जर लॅम्बडा बाय 2 असेल तर त्या ठिकाणी काय निर्माण होतो? त्या ठिकाणी डिस्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्स निर्माण होणार. Now consider any pair of points equidistant respectively from A and O, such as G and H, separated by distance A by 2 along the slit. आता आपण अशाच प्रकारे A पासून निघणारी वेव्ह आणि O पासून निघणारी वेव्ह आपण विचारात घेतल्या होत्या, AP आणि OP. तशाच प्रकारे A च्या खालचा हा भाग आहे आणि O च्या खालचा भाग, याच्यामधील कुठलाही पॉइंटची जोडी घेतली आपण, उदाहरणार्थ G हा एक पॉइंट घेतला आणि H हा एक पॉइंट घेतला, की त्या दोघांच्या मध्ये अंतर किती असेल? ह्या स्लिटच्या बरोबर निम्मे. कोणतेही दोन पॉइंट घेतले तर त्यांच्यामधील पाथ डिफरन्स हा अशा प्रकारे लॅम्बडा बाय 2 इतका असेल. The rays from any two such pair will have a path difference of lambda by 2 at point P. तर A आणि O पासून निघणाऱ्या वेव्हज नी ते P या ठिकाणी निर्माण केलेला पाथ डिफरन्स लॅम्बडा बाय 2 असेल. G आणि H पासून निघालेल्या वेव्हजनी
निर्माण केलेला पाथ डिफरन्स λ/2 इतका असेल. तशीच कोणतीही पेअर घेतली, या ठिकाणी आपण असे म्हणूया की दुसरा पॉइंट घेतला आपण इथे, हा एच्या खाली लगेचच हा एक पॉइंट घेतला आपण विचारात, तर ओच्या खालच्या लगेचच असलेला जो पॉइंट आहे तेवढ्याच अंतरावरती घेतलेला, तर तो सुद्धा λ/2 इतकाच फेज निर्माण पाथ निर्माण करेल, पाथ डिफरन्स. Thus, all such pairs of the points between AO and OB, all such pairs of the points between this AO and OB, this part AO and this part OB, will produce destructive interference at point P. तर AO आणि OB च्या दरम्यानच्या अशा पॉइंटच्या कोणत्याही पेअर्स घेतल्या तर त्यांच्यामध्ये त्यांनी या ठिकाणी निर्माण केलेला पाथ डिफरन्स λ/2 असेल आणि त्यामुळे ते डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स निर्माण करतील. This makes the point P to be the first minimum. आणि त्याच्यामुळे काय होईल, हा पॉइंट P जो आहे त्या पॉइंट P च्या ठिकाणी या ठिकाणी मिनिमम निर्माण होईल. मिनिमम निर्माण होईल म्हणजे मिनिमम इंटेन्सिटीचा पॉइंट निर्माण होईल. या ठिकाणी मगाशी आपण पाहिले ऍट P0 दिस इज अ पॉइंट ऑफ मॅक्झिमम इंटेन्सिटी. मॅक्झिमम इंटेन्सिटीचा मॅक्झिमा तयार होईल. जास्तीत जास्त इंटेन्सिटीचा पॉइंट म्हणजे मॅक्झिमा तयार होईल. इथे मिनिमम इंटेन्सिटीचा पॉइंट म्हणजे मिनिमा तयार होईल. This discussion can be extended to points on the screen having path differences 2 λ, 3 λ, n λ between the extreme rays reaching them, and it can be seen that these points will be dark and hence will be the positions of dark fringes. तर आपण ज्याप्रमाणे हा आधी पाथ डिफरन्स λ घेतला त्याप्रमाणे 2 λ, 3 λ, n λ असे घेतले, तर ज्या ठिकाणी असे होईल पाथ डिफरन्स λ, 2 λ, 3 λ, n λ, तर त्या सर्वच ठिकाणी आपल्याला डार्क फ्रिंजेस किंवा मिनिमा तयार झाल्याचे आढळून येतील. अगेन द सेम लॉजिक इज ऍप्लिकेबल फॉर द पॉइंट्स ऑन द अदर साइड ऑफ P0. मग आता ह्या P च्या वरच्या बाजूला जे लॉजिक आपण अप्लाय केलेलं आहे तेच लॉजिक या P च्या दुसऱ्या बाजूला सुद्धा लॉजिक होईल. जसे वरच्या बाजूला रेस थिटा इतका अँगल करून गेलेले आहेत, तसे प्रिन्सिपल ऍक्सिसच्या खालच्या बाजूला जर रेस थिटा इतका अँगल करून गेले तर तशाच प्रकारे डार्क फ्रिंजेस तयार होतील. Hence, at the locations of nth minima, the path difference between the extreme rays A sin theta is equal to plus minus n lambda. तर A sin theta बरोबर काय मिळेल आपल्याला? A sin theta is equal to plus minus n lambda. If we assume the maxima to be in between the respective minima, then we can write the path difference between two extreme rays at the nth maxima as A sin theta is equal to plus minus n plus half into lambda. तर आपण असे म्हटले की पहिला मिनिमा कुठे तयार झाला, मॅक्झिमा हा कुठे असेल? इफ वी assume the maxima to be between respective minima, we can write the path difference between two extreme rays at the nth maxima as nth maxima चा पाथ डिफरन्स आपल्याला अशा प्रकारे लिहिता येईल. A sin theta is equal to plus minus n plus half lambda. तर पहिल्यांदा आपल्याला इथे काय म्हणूया आपण, हा एक मिनिमा तयार झाला, इथे दुसरा मिनिमा तयार झाला, इथे तिसरा मिनिमा म्हणजे डार्क फ्रिंजेस आहेत. तर यांच्यामध्ये या ठिकाणी काय तयार होणार आहेत? ब्राईट फ्रिंजेस तयार होणार आहेत, म्हणजे मॅक्झिमा तयार होतील. मग आता हा लॅम्बडाला असेल तर हा
कितीला असणार? दुसरा मिनिमा 2 लॅम्बडाला, ह्या 3 लॅम्बडा. मग आता हा लॅम्बडा आणि 2 लॅम्बडा याच्या बरोबर मध्ये काय तयार होणार आहे? तर हा इथे मॅक्झिमा तयार होणार आहे किंवा ब्राईट फ्रिंज तयार होणार आहे. मग त्या ब्राईट फ्रिंजचा पाथ डिफरन्स आपल्याला कसा लिहिता येईल? तर हा जर लॅम्बडा असेल, हा 2 लॅम्बडा असेल, तर त्याच्या बरोबर मध्ये लॅम्बडा प्लस 2 लॅम्बडा दॅट इज इक्वल टू 3 लॅम्बडा डिवायडेड बाय 2 दॅट इज इक्वल टू 1.5 लॅम्बडा और 3/2 लॅम्बडा. तर इथे फर्स्ट जो आपल्याला या पहिल्या डार्क फ्रिंज नंतर येणारा जी ब्राईट फ्रिंज आहे ती कुठे मिळेल? n प्लस हाफ इंटू लॅम्बडा. इथे n जर आपण 1 ठेवला तर 1 प्लस 1 हाफ इट इज इक्वल टू 3/2 लॅम्बडा. सो दिस लॅम्बडा 3/2 lambda, then 2 lambda, then here will be 5/2 lambda as like this. तर a sin theta बरोबर a sin theta is equal to plus minus n plus half into lambda. अशी कंडिशन जेव्हा सॅटिस्फाय होईल त्या सर्व ठिकाणी मॅक्झिमा किंवा ब्राईट फ्रिंज तयार होतील. इन रियालिटी these are nearly midway and not exactly midway between the dark fringes. हे जे ब्राईट फ्रिंजेस आहेत ते ह्या डार्क फ्रिंजेसच्या बरोबर एक्झॅक्टली मधोमध असणार नाहीत, तर नियरली मध्यभागाच्या जवळपास असतील, ते एक्झॅक्टली मिडवे असणार नाही. लेट्स फाइंड डिस्टन्सेस ऑफ मिनिमा अँड मॅक्झिमा फ्रॉम द सेंट्रल ब्राईट पॉइंट. सेंट्रल ब्राईट पॉइंट पासून मॅक्झिमा आणि मिनिमाचे डिस्टन्सेस काय असतील? म्हणजे हा आपण इथे काय म्हटलंय, हा जो पॉइंट आहे this point, here is this is the central maxima. इथे सेंट्रल मॅक्झिमा आहे. म्हणजे या सेंट्रल मॅक्झिमा पासून मिनिमा कुठे असेल आणि मॅक्झिमा कुठे असेल त्याचे डिस्टन्सेस आपण या ठिकाणी फाइंड आउट करणार आहोत. म्हणजे हे जे अंतर आहे, या ठिकाणी समजा मिनिमा तयार झाला, परत इथे मॅक्झिमा, परत मिनिमा, परत मॅक्झिमा, त्याचे डिस्टन्सेस आपण या ठिकाणी फाइंड आउट करूया. इक्वेशन्स 1 and 2 relate the path difference at the locations of nth dark and nth bright point respectively. तर nth डार्क पॉइंट आणि nth ब्राईट पॉइंट च्या ज्या कंडिशन्स आहेत त्या काय आहेत? तर इक्वेशन 1 जे आहे हे दिस इज द कंडिशन ऑफ डार्क फ्रिंज किंवा मिनिमा a sin theta is equal to n लॅम्बडा. आणि इक्वेशन 2 a sin theta is equal to n plus half लॅम्बडा. हे इक्वेशन 2 हे nth ब्राईट पॉइंटचे इक्वेशन आहे, पाथ डिफरन्स आहे. आणि a sin theta is equal to n लॅम्बडा हे काय आहे? तर nth डार्क पॉइंटचे पाथ डिफरन्स आहे. पाथ डिफरन्स आहेत. a sin theta is equal to n लॅम्बडा आणि a sin theta is equal to plus minus n plus half लॅम्बडा. तर these are the equations of path difference for nth dark point and nth bright point respectively. As described earlier, distances capital D are very large as compared with A. Hence the angle theta is very small. तर इथे आकृतीत आपण पाहिलेले आहे, हे जे डिस्टन्स D आहे ते A पेक्षा फार मोठे असते. A म्हणजे स्लिट विड्थ, ती कमी असते. आणि स्लिट आणि स्क्रीन यांच्यामधील अंतर म्हणजे कॅपिटल डी, हे अंतर मात्र जास्त असते. आणि त्यामुळे अँगल थीटा जो आहे तो अँगल थीटा हा व्हेरी स्मॉल म्हणजे अतिशय लहान असतो. दस इफ इट इज एक्सप्रेस्ड इन रेडियन, जर हा अँगल थीटा रेडियन मध्ये एक्सप्रेस केला तर वी कॅन राईट साइन थीटा इज नियरली इक्वल टू टॅन थीटा इज इक्वल टू y डिवायडेड बाय d. तर साइन थीटा हा जवळपास टॅन थीटा इतका असणार. अँड देअरफॉर इट इज नियरली इक्वल टू थीटा
and that theta is equal to y divided by d. तर या ठिकाणी हा जो अँगल आहे हा थीटा, हा अँगल थीटा म्हणूया आपण. हा थीटा हा अँगल किती असेल, याला आपण ही समोरची बाजू म्हणूया. इट इज इक्वल टू वाय. हे जे डिस्टन्स आहे, सपोज दिस डिस्टन्स, हा सेंट्रल ब्राइट बँड आहे, हे डिस्टन्स किती म्हणूया आपण, वाय इतके आहे. मग आता हा जो अँगल आहे, हा अँगल, हा अँगल किती आहे, थीटा इतका आहे. सो थीटा इज इक्वल टू दिस डिस्टन्स y divided by this distance, this. It is equal to d. समोरची बाजू भागिले कर्ण असे म्हटले तरी चालेल, किंवा समोरची बाजू भागिले लगतची बाजू. साइन थीटा इज नियरली इक्वल टू tan theta is equal to theta. Therefore theta is equal to y divided by d. हा थीटा बरोबर किती असणार, theta is equal to y divided by d. Here y is the distance of point P on the screen from the central bright point. इथे y म्हणजे काय घेतले आपण, सेंट्रल ब्राइट पॉइंट पासून या y P चे अंतर. हा सेंट्रल ब्राइट पॉइंट आहे आणि हा P आहे. पॉइंट P चे सेंट्रल ब्राइट पॉइंट पासूनचे अंतर, हे अंतर आपण y असे घेतलेले आहे. The screen being at the distance d from the diffracting element. आणि इथे d म्हणजेच काय असणार आहे, तर त्या स्क्रीनचे डायफ्रॅक्टिंग इलेमेंट पासूनचे डिस्टन्स. इथे या ठिकाणी स्क्रीन आहे, इथे ही स्लिट म्हणजे डायफ्रॅक्टिंग इलेमेंट आहे. हे अंतर आपण कॅपिटल डी घेतलेलं आहे. लेट दिस YND and YNB be the distances of nth dark and nth bright point from the central bright point. आता इथे YND म्हणजेच काय, तर n नंबरचा जो डार्क पॉइंट आहे, त्या डार्क पॉइंटचे सेंट्रल ब्राइट बँड पासूनचे, सेंट्रल ब्राइट पॉइंट पासूनचे अंतर. ते आपल्याला हे असे म्हणता येईल. लेट्स हे बघा, दिस इज द सेंट्रल ब्राइट पॉइंट. आणि इथून फर्स्ट डार्क म्हणजे यंत डार्क पॉइंटचे अंतर किती म्हटले त्यांनी, YND. आणि यंत ब्राइट पॉइंटचे अंतर किती, YNB. D means distance of nth डार्क पॉइंट, आणि YNB म्हणजे डिस्टन्स ऑफ nth ब्राइट पॉइंट. Y म्हणजे डिस्टन्स म्हणा. Let YND and YNB be the distances of nth dark and nth bright point from the central bright point. Thus, at the nth dark point on the either side of the central bright point, using equation, we can write this theta ND is equal to YND is equal to n lambda upon a. तर इथे आपल्याला हे इक्वेशन असे लिहिता येईल. म्हणजेच थीटा ND इज इक्वल टू YND अपॉन D असे आहे. आता हे आपण यापूर्वीच पाहिलेले आहे. इथे थीटा बरोबर Y अपॉन D हे सूत्र पाहिले. थीटा बरोबर Y अपॉन D, कारण साइन थीटा बरोबर इज इक्वल टू टॅन थीटा इज इक्वल टू थीटा इज इक्वल टू Y अपॉन D. म्हणजे साइन थीटा, टॅन थीटा, थीटा हे जवळपास कसे असणार, सारखेच असणार. आणि याचे कारण काय, अँगल थीटा इज व्हेरी स्मॉल. त्यामुळे थीटा बरोबर Y/D हे जे इक्वेशन आहे ते आपण कसे दिले, फक्त ND जोडलेला आहे. म्हणजे nth डार्क बँड साठी चा अँगल थीटा ND बरोबर YND, nth डार्क बँडचे डिस्टन्स स्क्रीनवरील Y डिवायडेड बाय D. म्हणजे थीटा बरोबर Y/D हेच इक्वेशन आपण लिहिलेले आहे इथे, Y/D. परंतु
याच्या आधी आपण असे इक्वेशन पाहिलेले आहे. इक्वेशन 1 a sin theta is equal to प्लस मायनस n लॅम्बडा. ए साइन थिटा बरोबर n लॅम्बडा आहे. पण जर अँगल थिटा लहान असेल तर आपण काय म्हटलेले आहे, इफ दिस अँगल थिटा इज व्हेरी स्मॉल साइन थिटा इज नियरली इक्वल टू थिटा. Therefore this becomes a into theta is equal to n into lambda, and therefore from this theta is equal to n lambda divided by a. थीटा ची किंमत किती लिहिता येईल आपल्याला, n लॅम्बडा डिवाइडेड बाय a अशी किंमत लिहिता येईल. फक्त इथं आता थीटा जो आहे तो nth डार्क बँड साठीचा थीटा, म्हणून हे थीटा एन डी बरोबर काय लिहिले आपण, वाय एन डी अपॉन डी, आणि या सूत्रावरून काय आले, n लॅम्बडा अपॉन a. तर जसे आपण हे डार्क पॉइंट साठी लिहिले तसेच आपल्याला काय लिहिता येईल, हा हेच इक्वेशन परत आपल्याला असे लिहिता येईल. थीटा एन डी इज इक्वल टू वाय एन डी अपॉन डी आहे. ही दोन इक्वेशन आपण कम्पेअर केली. या दोन इक्वेशन वरून आपल्याला काय लिहिता येईल, डी इथे डिवाइड आहेत, इकडे आले की काय होतील, ते मल्टिप्लाय होतील. त्यामुळे वाय एन डी इज इक्वल टू एन इंटू लॅम्बडा इंटू डी डिवाइडेड बाय ए. याच्यावरून आपल्याला हे दुसरे इक्वेशन असे लिहिता येईल. But lambda d divided by a, it will be this, it is the width, slit width, sorry, width of the fringe. ती जी फ्रिंज आहे त्याची ती विड्थ असणार आहे. लॅम्बडा डी अपॉन ए इज इक्वल टू विड्थ इथे दिलेले आहे. दिस डब्ल्यू इज इक्वल टू लॅम्बडा डी अपॉन ए is similar to the fringe width in the interference pattern. इंटरफिरन्स पॅटर्न मध्ये दोन ब्राईट फ्रिंजेस मधील डिस्टन्स किंवा दोन डार्क फ्रिंजेस मधील डिस्टन्स, त्याला आपण काय म्हटलेले होते, फ्रिंज विड्थ, किंवा एका ब्राईट बँडची विड्थ किंवा एका डार्क बँडची विड्थ, अशा प्रकारे. तर या ठिकाणी लॅम्बडा डी अपॉन ए विल बी द हियर दिस फ्रिंज विड्थ or bandwidth. This is equation suppose 3. Here small a is the slit width and this W is the fringe width or bandwidth. Also at the nth bright point on either side of the central bright point using equation 2. आता equation 2 वरून आपल्याला nth bright point साठी कंडिशन काय लिहिता येईल, जशी आपण इथे वरती लिहिली तशी this angle theta for nth bright point will be YNB upon D. हे सूत्र थीटा इज इक्वल टू वाय अपॉन डी आहे ना, वायच्या ऐवजी YNB म्हणजे nth ब्राइट पॉइंटचे डिस्टन्स. Y मीन्स डिस्टन्स, N मीन्स nth ब्राइट, nth पॉइंट, and B मीन्स ब्राइट. थीटा NB is equal to YNB upon D, which is nearly equal to n plus half into lambda upon A. तर तिथे आपण ती कंडिशन पाहिलेली होती, ए साइन थीटा इज इक्वल टू ए साइन थीटा इज इक्वल टू n प्लस हाफ प्लस मायनस n प्लस हाफ इंटू लॅम्बडा. ही कंडिशन पाहिलेली होती. तर त्याच्यावरून मग ए साइन थीटा इज इक्वल टू साइन थीटा इज इक्वल टू थीटा, देयरफॉर ए इंटू थीटा इज इक्वल टू दिस, and therefore theta is equal to n plus half into lambda upon a. a मल्टिप्लाय आहे, इकडे आल्यावर डिवाइड होईल. म्हणजे this theta nb is equal to ynb upon d is nearly equal to n plus half into lambda upon a. Suppose this is equation number 4. From this equation, from this equation, ynb is equal to n plus half lambda d upon a, but lambda d upon a is equal to this W, and therefore equation becomes n plus half into W. This W is equal to lambda d upon a is similar to the fringe width in the interference pattern. Interference pattern मध्ये fringe width ही संकल्पना जशी आहे तसे इथे हा W आहे. That is the
distance between the two successive fringes. In this case also, it is the distance between consecutive bright fringes or consecutive dark fringes. तर हे W म्हणजेच काय, सलगच्या दोन ब्राईट फ्रिंजेस मधील डिस्टन्स किंवा सलगच्या दोन डार्क फ्रिंजेस मधील डिस्टन्स एक्सेप्ट द सेंट्रल और 0th ब्राईट फ्रिंज. तर 0 नंबरची जी ब्राईट फ्रिंज आहे, मगाशी पाहिले आपण P0 ला तयार होणारा जो फ्रिंज आहे ब्राईट फ्रिंज, तो सोडून इतर सलगच्या दोन ब्राईट फ्रिंजेस मधील किंवा सलगच्या दोन डार्क फ्रिंजेस मधील डिस्टन्स म्हणजेच हा W आहे. त्याला फ्रिंज विड्थ आपण म्हणूया. विड्थ ऑफ द सेंट्रल ब्राईट फ्रिंज. मग सेंट्रल ब्राईट फ्रिंज ची विड्थ किती असेल? तर द सेंट्रल ब्राईट फ्रिंज इज द स्प्रेड बिटवीन द फर्स्ट डार्क फ्रिंजेस ऑन आयदर साइड. तर सेंट्रल ब्राईट फ्रिंज कुठे असेल? तर या ठिकाणी समजा आपल्याला हा पहिला सेंट्रल ब्राईट फ्रिंज आहे. पहिला सेंट्रल ब्राईट फ्रिंज झाला की लगेच दुसऱ्या बाजूला या बाजूला काय असणार, हा ब्राईट आहे सेंट्रल ब्राईट. नंतर लेफ्टला त्याच्या डार्क असेल आणि राईटला सुद्धा काय असतो, असा डार्क. सो दिस इज द सेंट्रल ब्राईट फ्रिंज और सेंट्रल ब्राईट बँड. त्याच्या बाजूला लगेच काय असणार, फर्स्ट डार्क. ह्या बाजूला सुद्धा फर्स्ट डार्क फ्रिंज असेल. Thus, width of the central bright fringe is the distance between centers of the first dark fringe on either side of this pattern. तर पहिल्याचा हा सेंटर इथे आणि दुसऱ्याचा हा सेंटर यांच्यामधील जे अंतर आहे ती म्हणजे काय असणार, सेंट्रल ब्राईट बँडची विड्थ असेल. Thus, width of the central bright fringe is the distance between centers of the first dark fringe on either side. Therefore, width of the central fringe WC is equal to 2y1d is equal to 2w is equal to 2 into lambda d upon a. तर अशा प्रकारे हे जे आता या ठिकाणी दाखवलेले जे फ्रिंजेस आहेत या आपण मोठ्या दाखवलेल्या आहेत, पण ह्या फ्रिंजेस इतक्या मोठ्या नसतात. ह्या फ्रिंजेस अतिशय अशा प्रकारे फ्रिंजेस अतिशय लहान असणार आहेत आणि त्याच्यामुळे ही डार्क फ्रिंज, ही डार्क फ्रिंज, फर्स्ट डार्क फ्रिंज ही दुसरी फर्स्ट डार्क फ्रिंज आहे आणि त्यांच्यामध्ये काय असणार आहे, हा सेंट्रल ब्राईट बँड असणार आहे. तर पहिल्या डार्क फ्रिंजचा सेंटर या दुसऱ्या म्हणजे इथे ब्राईट बँड असेल मध्ये आणि त्याच्या लेफ्टला ही डार्क फ्रिंज आहे. नंतर उजव्या बाजूला एक डार्क फ्रिंज आहे. ह्या डार्क फ्रिंजचा सेंटर आणि ह्या डार्क फ्रिंजचा सेंटर म्हणजेच काय झाली, हा जो सेंट्रल ब्राईट फ्रिंज आहे त्याची विड्थ. तर सेंट्रल ब्राईट फ्रिंजची विड्थ आपल्याला अशा प्रकारे सांगता येईल, इट इज इक्वल टू 2 into lambda d divided by a. तर अशा प्रकारे दिस इज द डायफ्रॅक्शन ड्यू टू ए सिंगल स्लिट. फ्रानोफर डायफ्रॅक्शन एट ए सिंगल स्लिट. तर डायफ्रॅक्शन मध्ये आपण असे पाहिले, व्हॉट इज डायफ्रॅक्शन? तर डायफ्रॅक्शन म्हणजे बेंडिंग ऑफ लाईट नियर द एजेस ऑफ एन ऑब्स्टॅकल और स्लिट and spreading into geometrical region. पण आता हे प्रत्यक्षात हे बेंडिंग नसून तो एक प्रकारचा काय असतो, इंटरफिरन्सच असतो. एजेस हा सेकंडरी सोर्सेस ऑफ लाईट सारख्या ऍक्ट होतात आणि त्या सेकंडरी वेव्हज एमिट करतात आणि त्याच्यामुळे असा डायफ्रॅक्शन निर्माण होतो. डायफ्रॅक्शनचे दोन प्रकार पाहिले आपण, फ्रेशनेस डायफ्रॅक्शन आणि फ्रानोफर्स डायफ्रॅक्शन. आणि सिंगल स्लिटमुळे डायफ्रॅक्शन कसे होते ते आपण या पॉइंट मध्ये पाहिलेले आहे. थँक्यू.